हाय हॅलो नमस्कार. आपल्या सगळ्या गोड ताईंचं, दादांचं, काकांचं आणि अगदी सगळ्या आपल्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा, ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा. तर चला ताईंनो, छान अशा दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे आणि पवित्र दिवसाची म्हटलं तरी चालेल. आज आपल्या घरामध्ये, आमच्या घरामध्ये आम्ही लावलेलं आहे गुरुचरित्राचं पारायण. तर स्वाती इथे सकाळ सकाळ पहाटेच वाचायला बसलेली आहे आणि इतकं छान, इतकं प्रसन्न वातावरण घरामध्ये सगळीकडे झालेलं आहे. अक्षरशः 2-3 दिवसामध्ये इतकी निगेटिव्हिटी किंवा मग भरपूर अशा गोष्टी घरामध्ये होत होत्या की ज्या व्हायला पाहिजे त्या नव्हत्या होत, ज्या नव्हत्या व्हायला पाहिजे त्या होत होत्या. म्हणजे असं बरंच काय आढळण्यात येत होतं, बऱ्याच अडचणी पण येत होत्या. पण आय होप आजच्या शुभ दिवस, म्हणजे आजचा जो दिवस आहे पारायण लावलं सकाळ सकाळ, तर इतकी पॉझिटिव्हिटी अगदी घरामध्ये, सगळं ते वाचण्याचा आवाज वगैरे, पाठ लावले ते दत्त भगवानांचे मंत्र वगैरे सगळे कानावरती पडल्याच्या नंतर खरंच मनाला खूप भारी वाटते. एकदम प्रसन्न वातावरण घरामध्ये सगळीकडे झालेलं आहे. धूप दीप अंगणामध्ये, घरामध्ये अगदी फ्रेश होऊन गेले सकाळ सकाळ वातावरण एकदम. आणि घरातलं वातावरण पण आपल्या चांगलं असलं की आपल्या मनामध्ये पण एक पॉझिटिव्हिटी येते, आपल्या मनामध्ये पण नवनवीन विचार करायचा एक उत्साह येतो, प्लॅनिंग होतात काही ना काही. तर मग स्वाती वाचत होती तोपर्यंत मी म्हटलं चला किचनची कामं पटापट उरकून घ्यावी सकाळ सकाळ, कारण मुलं शाळेत गेले की बाकीची पण कामं भरपूर असतात मग सगळे काही. तर पटापट किचनची कामं पटपट आवरली की मग कसं असतं, एखादी रेसिपी जरी असली, आपण जे आम्ही डेली करतो ती रेसिपी जर शूट करायची असली तर तिथं जिथं भाजी टाकायला 15-20 मिनटं लागतात तिथं मग जास्त वेळ लागतो, कारण शूट करून बनवून शूट करायचं म्हणलं ना तर त्या गोष्टीला थोडासा वेळ लागतो. मग सगळा पसारा अगोदर आवरून घ्यावा म्हटलं, कारण पसारा असलं की काम सुधरत नाही किचनवरती. तर मुलं जाऊपर्यंत खूप सारा पसारा झालेला असतो, कारण सकाळ सकाळ मग टिफिन बनवायचे त्यांना जाताना खायला वगैरे काही ना काही. तर मग तोपर्यंत किचनवर सगळं पसारा पांगलेला असतो. मग मुलं गेले एकदा की पटकन जाऊन मग आंघोळ करून येऊन, कारण अगोदर पहाटच आंघोळ होत नाही, त्यांची टिफिन बनवल्याच्या नंतरच आंघोळ होते. आंघोळ झाली की मग नंतर पसारा वगैरे आवरून मग बाकीच्या स्वयंपाकाची तयारी करावी लागते. तर इथे मी आज मस्त असा ओला वाटाणा सकाळीच उठले तेव्हाच भिजायला घातला होता लवकरच. तर सकाळीच वाचायला बसलेली आहे तोपर्यंत मग म्हटलं बाकीचं सगळं आवरून घ्यावं. किचनचे सगळे कामं एकदा झाले की मग बाकीच्या कामाचं काही एवढा लोड वाटत नाही. तर भाजीपाला आणलेला होता रात्री तुमच्या दाजींनी, तसाच ठेवलेला होता डायनिंग टेबलवरती. लेट आले आणि तसाच ठेवला. तर मग तो फ्रीजमध्ये सेट करायचा माझ्याकडनं राहून गेलेला होता. तर म्हटलं चला आता सकाळ सकाळ पहिले ते सेट करून घ्यावं आणि नंतर बाकीच्या कामाला लागावं. मेथीची भाजी वगैरे बरंचसं काय होतं. मेथीची भाजी आता खूप यायला लागलेली आहे. वानोळा पण आम्हाला कुठनं येतोय. वाटाणा निघायला लागलेला आहे मस्त. वाटाणा पाहिलं की कंट्रोल होत नाही, पटकन एक वाटाण्याची शेंग सोलून तोंडात टाकली, कारण हिरवा कोवळा वाटाणा भारीच लय लागतो. आणि अशा काही गोष्टी बघितलं की अक्काची आठवण येते. आमच्या अक्का चांगल्या होत्या त्यावेळेस, तिकडं होत्या त्यावेळेस लगेच थोडंसं जरी नाही पेरला तरी पण 2-3 वाफे लगेच वाटाणा नेऊन त्याच्यामध्ये खोसून देणार शेतामध्ये. मग जाऊ दे, हिरव्या शेंगा आपल्याला खिचडी भाताला किंवा भाजीला होतीन भारती असं म्हणून जाऊन पटकन पेरू का ग, म्हणजे आपलं खोचू का ग, मी म्हणायचे खोचून द्या अक्का आपल्याला होतील, मग ते करून द्यायच्या. चला आता आठवणीच राहतात माणसाच्या, बाकी काय. फ्रीजमध्ये सगळं ठेवून द्यावं म्हटलं पटापटा. आणि दुसरी एक गोष्ट की जे की फ्रीजमध्ये ठेवायचे कंटेनर आहेत, म्हणजे जे डब्बे, ते मी काढून, मी जसं की म्हणलं मागच्या वेळेस त्याच्यामध्ये मॉइश्चर पकडत होतं त्यामुळे मी ते वापरत नाही. दुसऱ्या बऱ्याचशा वस्तू मी त्याच्यामध्ये ठेवल्यात, फक्त लिंब वगैरे असं काहीतरी मी त्याच्यामध्ये ठेवते. मटकी वगैरे जर आली तर एकदम जास्त याच्यामध्ये असं भरून ठेवते मी. बाकीचे मी सगळे साईडला ठेवून दिले. तर मग एक ताईंनी, मला असं वाटतं 1-2 ताईंनी कमेंट्स केले की तू दुसरे कुठले आणले, तर मी अजून आणले नाही. मी आता नीट पाहूनच घेणार, कारण मागच्या वेळेस मी घेतले त्याचे रिव्ह्यू चांगले होते मेशोवरती, पण ते कुणी असं वापरून रिव्ह्यू टाकलेले नव्हते. तर मी ज्यावेळेस घेतले त्यावेळेस बऱ्याच ताईंनी घेतले आणि आता ज्यावेळेस मी त्याचा रिव्ह्यू दिला तर बऱ्याच ताई म्हणल्या होत आहे आमच्या सुद्धा याला मॉइश्चर पकडतं, भाजीपाला खराब होतो, म्हणून आम्ही सुद्धा वापरत नाही, आम्ही सुद्धा दुसऱ्या वस्तू वापरायला ठेवलेत ते. तर मी सुद्धा मुलांचे पेन्सिल, स्केच पेन असं रुद्रला 2, आर्यनला 2, ध्रुवला असं मी देऊन टाकलेत काही, कारण मी बरेचसे घेतले होते. आणि काही किचनच्या बऱ्याचशा काही वस्तू भरून मी त्याच्यामध्ये ते ठेवून दिले. पण आता मी एक पाहिलं होतं इंस्टाग्रामवर, एक मला हे आली होती, पण पाहू आता त्याच्याबद्दल पूर्ण काय असेल ते पाहून, किंवा मग एखादा सेट किंवा एखादा बॉक्स ऑर्डर करून त्याचं व्यवस्थित पाहूनच मी बाकीची ऑर्डर करणार, कारण परत तसं नको व्हायला. तर वाटाण्याची आज मस्त भाजी बनवावी म्हटलं, भिजायला घातला होता सकाळीच एकदम गरम पाण्यामध्ये उकळत्या, रात्री घालायला विसरले.
तर छान होती वाटाण्याची ही भाजी. पण वाटाणा कुठला की सुक्का वाटाणा जो आपण म्हणजे पाणीपुरीला वगैरे वापरतो ना, तो ओला वाटाणा नाही हा. तर तो सकाळी उकळत्या पाण्यात भिजायला घातला होता, 2 ते 2.5 तास भिजू दिला. 2.5 ते 3 तास भिजला असेल बाकीची सगळी कामं होईपर्यंत. आणि मग त्याची भाजी बनवायला घ्यावी म्हटलं. मस्त लागते ही भाजी, अगोदर पण मी दाखवलेली आहे. ह्या पद्धतीने ट्राय करून पहा. भिजवून रात्री जरी भिजायला टाकला ना, तर सकाळ सकाळ बनवायला घेतला तरी पटकन होतो. आलं लसणाची पेस्ट इथे साईडला करून घेतलीये. एकदा भाजी बनवायची तयारी करून घेतली की सगळे कामं त्यातल्या त्यात. आमचा ॲरो लागला आज अचानक गळायला, काय झालं काय माहिती त्याला. आता किती तर त्याचं पण खरं तर आहे ना वय झालंय, म्हणजे एक्सपायर झालेलाच आहे तो. पण आता चला दरवेळेस असं वाटतं चला एवढ्या वेळेस रिपेअर करू मग पाहू, एवढ्या वेळेस रिपेअर करू मग पाहू, अशा चक्करमध्ये तो राहून जातोय. त्यातल्या त्यात मी त्याच्यावरती बंद का होईना म्हणून 2 धोपाटे टाकले, तर तो परत नीट गळायचा बंद झाला. म्हणजे नवीन घ्यायचं जेव्हा पण ठरवते मी, त्यावेळेस तो आपापच लगेच आता रिपेअर होता. आता त्याच्यातनं इतकं पाणी गळायला लागलं होतं की मला वाटलं आता काय हा रिपेअर होणार नाही. आणि चांगला 1 तासापासून गळत होता. म्हटलं आता याला करावाच काय, पाणीच राहणार नाही प्यायला मुलांना. आणि जरा पाणी नाही राहिलं तर लाईट पण गेलेली आहे, म्हणून रागाच्या भरात 2 धोपाटे टाकले तर तो गळायचाच बंद झाला. म्हणजे अशीच गोष्ट आहे. पहा आता गळतोय का, अजिबात नाही गळत. आणि राग की त्यांना फोन पण केला, म्हणलं आज ॲरो आपल्याला जाऊन आणावाच लागणार आहे, हा इतका गळायला लागलाय की पाणीच त्याचं लिकेज व्हायचं थांबणार. तर ते म्हणले ठीक आहे संध्याकाळी जाऊन आणू. आणि मी साईडला 2 त्याच्यावरती असे फटके टाकले हळूहळू, तर तो गळायचा पण बंद झाला. म्हणजे काय कधी होईल काय सांगताच येत नाही. मग परत मी आज कॅन्सल केलं, म्हणलं चला बघू आता परत नंतर. पण आता कॅन्सल करून जमणार नाही, खूप वेळा झाले. एकदा जाऊन घेऊनच यावं लागणार आहे. पण चला आपल्याला असं वाटतं की जोपर्यंत चाललंय तोपर्यंत ठीक आहे बाबा, उगेच कशाला काढून टाकायचा आणि दुसरा हे करायचा. आणायचं ते पण घ्यायचं म्हणलं हे नाही 20-25 हजार रुपये लागतात चांगला ॲरो घ्यायचं म्हणल्याच्या नंतर. पण चालतोय अजून चांगला, पाण्याची टेस्ट पण चांगली आहे, म्हणून मग आम्ही ठेवला होता. त्यातल्या त्यात सगळं किचन आवरलं आणि कुकरामधनं शिट्ट्या झाल्या आणि सगळं उडून गेलं पहा सगळीकडं भाताचं हे. परत पुन्हा किचन खराब झालं. मग ते किचन मला परत साफ करावं लागलं. डबल कुटाणा झालं. सगळं किचन आवरल्याच्या नंतर एकदा का किचन घाण केलं कोणी, मग डोकं फिरल्यागत होतं. परत आवरत बसावं लागतं. परत अख्खा गॅस धुवून पुसून काढला मी. म्हणलं जाऊ द्या आता. कारण काय होतं, आपण काय करतो कधी कधी भाजी झाली ना की कुकरचं त्याच्यामध्ये आपण चमच्याने हलवतो वगैरे, आणि ती त्याच्यामध्ये झटकण्यासाठी आपण कुकरची जी बॉर्डर असतो त्याच्यावरती उलटणे झाले, चमचे झाले आपटतो का, तर त्या चमच्याला चिकटलेला भात म्हणा किंवा भाजी म्हणा ती त्याच्यात पडावी म्हणून. पण आपण हा नाही विचार करत की कुकरच्या बॉर्डरवरती आपण असे चमचे उलटणे झाकणं आदळले की कुकर लीक होतो, मग तो गळतो, शिट्ट्या व्हायला प्रॉब्लेम होतो, किंवा मग शिट्ट्या जरी झाल्या तरी त्याच्यातले ते अन्न पदार्थ बाहेर निघतात सगळे, आणि मग ते कडाचा आपला किचनचा कट्टा किंवा गॅसचा सरफेस सगळा खराब होतो. तर तसं कधीच केलं नाही पाहिजे. तेच मेन कारण असतं कुकर लिकेज व्हायचे. म्हणजे साईडनी जी हवा जाते ना कुकरच्या, आपण ज्यावेळेस झाकण लावतो तर तेच कारण असतं. आपण दणादणा त्याच्यावरती आपटतो आणि मग ते तसंच असतं. आता आमच्या किचनमधले असे कित्येक असे कुकर आहेत की ते खूप जुने आहेत आणि ते ॲज इट इज जसेच आहेत. पण आता एक कुकर जो जुना आहे त्याच्यात मी स्वीटीला आणि या चंदन कसूरला त्यांना भात लावून देत असते, तर तोच कुकर आमचा थोडा खराब झालेला आहे. बाकी जे कुकर आहेत ते काही कित्येक वर्षांपासून आहेत, ॲज इट इज जसेच्या तसेच आहेत, त्याला काहीही झालेलं नाहीये. पण जो छोटा आहे तो कुत्र्यांना वगैरे आम्ही त्याच्यामध्ये चंदन कस्तुरीला वगैरे त्यांना भात लावून देत असतो दोन्ही टाईम. त्याच्यामुळं तो थोडा आमचा, कारण भरपूर दिवस झाले ॲल्युमिनियमचा आहे आणि तो त्याच्यामुळं त्याच्यामधनं सगळी म्हणजे हवा जाती निघून. वातावरण पहा. अयो तुम्ही इथं थांबले काय आज? हा, निसर्गाचा आनंद घेता काय का महाबळेश्वरचं फील घेताय? महाबळेश्वरची गरजच काय, बघ ना ते, बघ ना सुंदर सुंदर पुढे ना बघते ना, बघा ना काचांवर वगैरे असलंच धुकं पडलंय नाही. हा हे काय सगळीकडे एकदम भारी वाटतंय नाही. वरती बघ डोंगर उठल्या मंदिराचं दर्शन. हे हा असा इमोजी काढायचा मला लहानपणापासून नादी. असं कुठं गाडीवर वगैरे असं धूळ बघितली ना मी असं काढायचे. आता तो इमोजीला धुळी लागली. काय केलं ये अजून विण्या काढा, त्याला कान काढा, नाक काढा, पूर्ण चित्र तयार करा. हा अगं बाई ते काय अजून हा ध्रुवाला खुर्ची बसली. ध्रुवाला बोलवायला पाहिजे, लय आतला असता ध्रुव. मस्त वाटतंय, एकदम भारी वाटतंय ना. मंदिर समोर पुढं क्लायमेट काय पूर्ण फॉग धुकं झालंय सर्वत्र. छान वाटतंय खूप. इकडचं क्लिअर झालं ऊन आल्यामुळं, पण इकडचं बघा, इकडचं नाही झालं. ह्या काचेंवरच पूर्ण तसंच आहे.
बराच वेळ तर थांबले झाले तुम्ही, म्हणलं तुम्ही गेलेत खाली जणू. माझ्या एका मित्राचा चालला होता डोक्यामध्ये विचार. काय? तो म्हणजे IT इंजिनियर आहे, घरी परिस्थिती, त्याचे वडील आपले कशात झडपी मध्ये म्हणजे शिक्षक आहेत, आई पण वेल एज्युकेटेड, बहीण पण IT इंजिनियर आहे. पण तो बिचार आपल्या म्हणजे याचा नाही का कोणतं हुंबार असतात ना, तो आहे. आणि त्यांच्या समाजामधल्या मुली जास्त नसतात ना, म्हणजे त्यांच्या ह्याच्यामध्ये त्यांना त्यांच्यामध्येच करायचंय. तो खूप म्हणजे टेन्शन मध्ये असतो. माझा जवळचा मित्र आहे एकदम. म्हणजे तुम्ही ते विचार करीत थांबले होते? हा, नॅचरलिटी बी चांगलं आहे म्हणलं, असं नाही का चालला होता विचार. म्हणजे काय करायचं होतं? केडगावचं नाही म्हणलं, कुठं असं आपल्या चॅनल थ्रू एखाद्याला म्हटलं तर होऊ शकतं ना असं पॉसिबल. मुलगी बघायचा बघू ना मग आपण. मी सांगते माझ्या मैत्रिणीला वगैरे. एज फॅक्टर बी त्याचं म्हणजे कमीच आहे. IT इंजिनियर पण आहे, त्याच्यानंतर बरोबर आमच्या बरोबर तो आर्मीचा कॉन्ट्रॅक्टर बी आहे, कॉन्ट्रॅक्ट लाईन मध्ये पण आहे तो. म्हणजे वेल सेटल फॅमिली त्यांची, नाही म्हणजे का. कुंभार हे कमी राहिलेत का? कुंभार कमी राहिलेत आणि मग त्याच्यामुळे त्यांना तेच पाहिजे म्हणून ते कमी कसले, पण त्यांची जी ही आहे ती पुढं वंश असणारच ना, असं थोडी. पण त्यांच्यामध्ये मुली वगैरे कमी असतील असं काहीतरी आहे, म्हणजे नाही भेटत त्या लवकरात लवकर, नाही का. आपल्या चॅनल मध्ये महाराष्ट्रामध्ये तर कुठं असतील ना ते भेटू शकतात ते. आता चॅनल तर हे सुरू करायचं का? नाही नाही नाही, आता ते मित्र आहे म्हणून एखादा स्थळ असेल ना, असं सांगितलं काय फरक पडतो. एखाद्याचं जर भलं होत असेल तर त्याला सांगितल्याला चांगलंच आहे ना. कधी चांगलं तसं नाही, पण मी आपलं शुभम कुंभार म्हणून नाव आहे त्याचं. केडगावचेच रहिवासी ते, मूळचे तिकडे आय थिंक श्रीगोंद्याचे होते, आता केडगावला रहिवासी ते. अच्छा. तर होईल म्हणजे कुठून ना कुठून कोणत्या मार्फत होईल. आम्ही मॅट्रिमोनीवर टाकलं होतं, बघू त्याचा काय रिझल्ट येतोय. तर चॅनल थ्रू लगेच लोकांपर्यंत पोहोचल ना, असलं त्यांच्या कोणी एखादं म्हणू शकतो असं, नाही का. किंवा इन्क्वायरी तरी करू शकतो का काय नेमकं कसं काय. नाही, मी म्हणलं काय थांबलेत विचार, मी म्हणलं बघतच थांबलेत तुम्ही. बघत पण होतो मी आणि तेच विचार करतो यार, ते असं म्हणजे नाही का एवढं चांगलं पोरगं असून पण शेवटी मग का असं. सगळे इथं गार्डन मध्ये तर पाय नाही ठेवू वाटत, सगळे ओल्ल होती ग्रास आमची. सगळं सकाळ सकाळ बघा ना, पक्ष्यांची घाईली चिव 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 सगळीकडे. हे बघा आता सगळे मला बरेचसे सबस्क्रायबर फॅमिली नाही का, बरेचसे आपल्या याच्यामध्ये म्हणतात ना, कधीतरी आम्हाला जाता येतं किंवा हॉटेलवर येतात ना, तर ते म्हणतात नाही का आम्हाला यायचं जंगल विलाला. मग त्यांना मी काय म्हटलं, नंतर कधी म्हटलं इन फ्युचर 2-4 महिन्यानं एकदा सगळ्यांना आपण काहीतरी छोटं देतो, त्यांना जंगल विला बी पाहायला भेटेल आणि म्हणजे होईल. सगळ्यांचं पाहिजे एकदा पूर्ण झालं म्हणणार नाही मग, नाही का. मग हॉटेलवर आल्यावर म्हणतात का घरी जायचं येते, मग प्रत्येकाला मी परत 10 किलोमीटर येऊन आणू नाही शकत किंवा दाखवू नाही शकत ना. त्यामुळे म्हणलं एकदाच कधीतरी आपण काहीतरी गेट टुगेदर इथं ठेवू. स्वातीच्या मैत्रिणी बघा ना तुम्ही किती तिथं, तिला बोलावा बरं. स्वाती, ए स्वाती, स्वाती, हॅलो, ए स्वाती, एकच मिनिट आलो, एक कपडा मागे टाकून. स्वाती, आले तुम्ही? स्वातीच्या मैत्रिणी आल्या तिथं सगळ्या, लय आल्यात बसल्यात बघा इथं सकाळ सकाळ. होय हो, तुम्ही स्वातीच्या मैत्रिणी बघा ना, क्लासमेट आहेत तिच्या आहे सगळ्या. मी तिला म्हणत असते. तिला आवडतं का ते? ए स्वाती कुठे गेली काय माहित. स्वातीचं आज ग्रंथ वाचायचं काम चाललेलं आहे. आणि बाबांचं तिकडं धोतर वाळलं का चेक करायचं, लगेच सोडून मिऱ्या बिऱ्या घालून रूममध्ये नेऊन ठेवायचं. त्यांचे काय कपडे तिथं राहत नाहीत कवर, पण लगेच घेऊन जाऊन ते त्यांचं लगेच रूममध्ये ठेवून देतील. आता वाळलं धोतर बाबा, वाळलं. आमच्या आरतीताईच्या शेतात मस्त भाजी असेल मेथीची, काढणी चालू आहे. मग 2 जुड्या घेऊन आली, कोण आणली काय माहिती, तिच्याच हातात होत्या. मग तिनेच आणली असन बघा. एकीने बघा पिरू आणले, स्टाफच्या पुरी काही ना काही आमच्या घेऊन येत असतात. बरेच पिरू आणले ते एकीने डब्याच्या पिशवीमध्ये, एकीने मेथी आणली, काल एक पिरूवाल्याने कोथिंबीर आणली होती. काही ना काही वानोळा चालूच असतो. मनुताईच्या पिशवीत काय, मनुताईच्या पिशवीत आज काय नाही, तर मनुताईच्या पिशवीत पण काय ना काय आम्हाला खाऊ येतो. पण आज मनुताईची पिशवी मोकळीच दिसते, मनुताईच्या पिशवीत काही नाही आज. बाकी सगळ्यांच्या पिशवीत काही ना काही आहे. तिकडे अजून असतील 1-2 डब्याच्या पिशव्या, कोणाच्या काय काय नाही, 2च येतं. एकाच पिशवीत डबे घालून आणलेत का काय माहिती. आज मस्त झाडाचे गावरान पिरू, आजकाल बाजारात ते मोठे मोठे पिरू मिळायला लागलेत बघा ताईंनो. एकदम असे, त्याला चव नाही धव नाही, नुसतेच उगाच पाणी असतं त्याच्यामध्ये. दिसायला काय म्हणतात ना, देखना दिवाण भिंतीवर ठेवा अशातली प्रकारे, फक्त दिसायला चांगले दिसतात आणि खायला अजिबात नसते, आतमध्ये पानचट पाणी पाणी असतं. पण हा पिरू बघा, गावरान पिरू आजकाल बाजारात लई यायची कमी झाली. हे देशी पिरू भेटत नाहीत. सगळे ते मोठे मोठेच असे 1 किलो 3-4 पिरू बसतात, असेच पिरू मिळायला लागले. हे बंदच झाले. तर पण जुनं ते सोनच म्हणतात. हे याची तोड कशालाच नाही. किती मोठे पिरू आले, किती दिसायला वरनं अट्रॅक्टिव्ह असले तरी पण ही जी टेस्ट लागते ना, ती त्या दुसऱ्या पिरूंमध्ये नसती. तर आता बरेच आणलेले आहेत त्या ताईंनी भाजी, ते सगळं निसावं लागेल. मेथीची भाजी मार्केटमधून पण आणलेली, निसायचं सामान सगळं इकडं काढले. हे ते आता संध्याकाळी निसून टाकावं लागेल.
तर वरनं थोड्या दाजींबरोबर तुमच्या गप्पा मारून आली. किचन सगळं साफ झालं होतं. फक्त वाटाण्याचा जो शिजवलेला कुकर होता तो थंड व्हायचा राहिलेला होता, म्हणून मग म्हटलं भाजी नंतरच बनवावी. तिथं भाजी बनवायला घेतलेली ताईंनो. नक्की ट्राय करा. भरपूर वेळा मी ब्लॉगमध्ये आपल्या ही दाखवलेली आहे. जितकी छान दिसते तितकीच छान खायला सुद्धा लागते. तर तेलामध्ये मस्त अशी जिरे आणि मोहऱ्याची मी फोडणी देऊन घेतलेली आहे. एकदम सिंपल आहे. भाताबरोबर, लोणचं, पापडाबरोबर छान असं या भाजीचं कॉम्बिनेशन आहे. पहा, मोहरी छान तडतडली, जिरे मोहरी छान तडतडली की याच्यामध्ये मी टाकून देणार आहे पहा 5 ते 6 उभ्या कापलेल्या हिरव्या मिरच्या. त्याच्यानंतर मी इथं कांदा टाकलेला आहे. त्या कांद्यामध्ये थोडीशी कोथिंबीर मिक्स झाली, कारण सकाळी मी ते थोडेसे काळे चणे चाट बनवले होते ना, त्याच्यामुळे ती कोथिंबीर थोडीशी त्याच्यामध्ये मिक्स झाली ती कट केलेल्या कांदामध्ये. त्यातलाच उरलेला थोडासा कांदा होता. थोडंसं हिंग टाकलंय. छान असं परतून घेते. एकदम झटकीपट होते. तितकीच ती खायला छान टेस्टी लागते. डब्याला सुद्धा आपण देऊ शकतो ही भाजी बनवून. एकदम भारी, म्हणजे बोट चाटणार माणूस नक्कीच, एवढी मस्त लागते ही भाजी. तर कांदा छान असा मी इथं मिक्स करून घेतला याच्यामध्ये. त्यानंतर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या जास्त मसाल्याचा वापर मी करणार नाहीये. फक्त लाल तिखट टाकणार आहे याच्यामध्ये, धनिया पावडर टाकणार आहे, 1 चमचा हळद टाकणार आहे आणि शेवटी याच्यामध्ये मी टाकणार आहे गरम मसाला, जो किचन किंग मसाला असतो ना, किंवा मग थोडासा वरनं पनीर मसाला जरी टाकला तरी चालेल 1 चमचावर. बस एवढे साधी सोपी रेसिपी आहे. जास्त मसाले याच्यामध्ये टाकायचे नाही, कारण त्याची ओरिजिनल टेस्ट इतकी छान लागते ना उकडलेल्या वाटाण्याची. कांदा आणि आलं लसणाची पेस्ट छान अशी परतली की याच्यामध्ये मी आता टाकून देत आहे पहा जे मसाले जे मी काढलेले आहे. हळद, लाल मिरची पावडर, थोडासा धनिया पावडर आणि गरम मसाला जो आहे तो मी नंतर टाकणार आहे. थोडासा मसाला छान असा परतला की याच्यामध्ये मी वाटाण्याला शिट्ट्या मारून ठेवल्या होत्या. वाटाणा शिट्ट्या मारताना टोमॅटो टाकायचं राहिलं पहा बोलायचं. याच्यामध्ये टोमॅटो टाकून छान मीठ टाकून थोडंसं मऊ होईपर्यंत मी याला छान असं शिजू देणार आहे. झाकण ठेवून पहा थोड्या वेळ 4 ते 5 मिनटं याला मी छान असं मऊ होईपर्यंत शिजून देते टोमॅटोला. आणि त्याच्यानंतर मी याच्यामध्ये टाकणार आहे उकडलेला वाटाणा. आता वाटाणा टाकताना मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं होतं आणि थोडीशी हळद टाकायची, पण मी विसरली होते आज, त्याच्यामुळे मी फक्त मीठ टाकूनच वाटाणा साईडला शिजून घेतलाय. हे छान असं चमच्याने पहा अशा पद्धतीने स्मॅश करते. मस्त लागते ताईंनो भाजी. एकदा नक्की ट्राय करून पहा. कोलम तांदळाबरोबर, म्हणजे कोलम राईस आहे ना, त्याच्याबरोबर याचं कॉम्बिनेशन एकदम भारी लागतं. म्हणजे आपण दुसरे पण तांदूळ वापरू शकतो, म्हणजे शक्यतो भाताबरोबर ही भाजी मस्त लागते एकदम. पण कोलम तांदळाचा राईस आणि हे एकदम भारी. आता मला याच्यामध्ये बटाटा आवडतो. उकडलेला जरी बटाटा असला ना तरी पण थोडासा चुरगळून नंतर शेवटी टाकला तरी चालतो, पण मी थोडासा अशा मोठे काप करून टाकते. उकडलेला बटाटा आज नव्हता. कधी सकाळी पटकन कुकर लावून दिला उकडला, दुसरी भाजी असली उकडलेल्या बटाट्याची, तर मग 1-2 बटाटे आपण साईडला ठेवून त्याच्यामध्ये कुस करून मी टाकत असते. पण आज नव्हता, त्यामुळं मग मी बटाटा याच्यामध्येच हे करून घेतलाय पहा. बटाटा छान असा मिक्स मसाल्यांमध्ये केला आणि सगळा हा वाटाणा शिजवताना मात्र एक काळजी मी घेते की वाटाणा चांगला शिजवते. एकदम वाटाण्यातले जे आतलं जे हे असतं ना, म्हणजे कधी पहा वाटाणा शिजवण्याच्या पण हे असतं, आपण वाटाणा नॉर्मल आणि शिजवतो म्हणजे थोडासा कडक असतो वाटाणा, आणि एक वाटाणा असतो एकदम पूर्णासारखा, जो बोटाने दाबला की वाटाण्याचा जो आतला अर्क असतो तो पाण्यामध्ये उतरतो. म्हणजे जे वाटाणा शिजताना जे पाणी आपण टाकतो ना ते पूर्ण असं वाटाण्याच्या कलरचं होतं. तर तशा पद्धतीचा एकदम गाळ करून घ्यायचा वाटाणा. त्यावेळेस ही भाजी एकदम मस्त लागते. तर चला, माझे किचनचे कामं होईपर्यंत सगळं इकडं वाचून झालं, स्वातीच्या अध्याय वगैरे, आणि मग मिळून आम्ही सगळ्यांनी आरती केली. आता परत संध्याकाळचे अध्याय वाचावे लागतील, तर संध्याकाळी मग परत 6च्या नंतर वाचायला बसत असते ती. मग मी बाकीचं किचनमध्ये पाहत असते. तर होऊन जातं अशा पद्धतीने. एकदम छान घरात मस्त अगदी प्रसन्न वातावरण झालेलं आहे आणि खरंच खूप भारी वाटतं मनाला. बऱ्याच ताईंनी हे अध्याय वाचायला सुरू केलेले असणार आहेत गुरुचरित्राचे. तर चला, आजचं पहिल्या दिवसाचं सगळं वाचन झाले. सकाळपासून काही व्हिडिओ घेतला नाही, म्हणलं आता पूजा मांडणीचा आणि ते म्हणलं ते काहीच नको, कारण की ना व्हिडिओच्या चक्करमध्ये ना जिथं अर्धा तास लागायचं आणि तिथं 1 तास लागतो, म्हणजे डबल टायमिंग लागतो.
त्याच्यामुळं काही घेतला नाही. पटपट मांडून घेतली, कारण पहिला दिवस असतो, पूजा पण सगळी व्यवस्थित काय म्हणतात संकल्प सोडण्यापासून सगळं व्यवस्थित मांडणी झाली पाहिजे, तेव्हा ती कुठतरी म्हणजे देवापर्यंत जाती. आणि उगाच मांडायचं म्हणून मांडायचं त्याला काय अर्थ नसतो. व्यवस्थित सगळं गणपती बाप्पांचा अभिषेक, त्याच्यानंतर मग आपला गुरुदत्त भगवानांचा अभिषेक, मग ते कळस मांडणी, हे ते सगळं शेजवार लाईनशील टप्प्याटप्प्याने याच्यानंतर हे असं मांडावं लागतं. आणि मग त्याच्यामुळे घेतलं नाही, पटपट मांडून घेतली. आणि पहिले म्हणलं वाचून घ्यावं, कारण की या गोष्टीला टाइम लागतो. आणि आता सगळं झालंय, आता मस्त फ्रेश झालंय बघा. 11 वाजले, आरती वगैरे सगळं झालीये. आणि मनीषाताईन त्या पण आल्यात. काय काय आणलंय बाई आम्हाला जेवण? कोणी काय काय आणलंय? इकडे मेथीची भाजी बघा, ताजी शेतात आलेली. रोज काही ना काही, कोथमीर मेथीचं तर कमीच नाही. आणि पिरू कुणी आणले? हे कोणाचा डब्बा आहे? रंजनाताईंनी पिरू आणलेत बघा. म्हणजे गावाकडे बघा कसं आहे, म्हणजे आपाप ह्या गोष्टी आपाप घरी येतात बघा. तर ज्याच्या त्याच्या वावरात, ज्याच्या त्याच्या ह्याच्यात घरा शेजारी काय समजा त्यांचं पेरूचं झाड असेल, त्यांनी आणले. यांचे डब्बे आलं का खाली ठेवतात. मग आम्ही सगळ्याजणी सोबतच जेवत असतो. जेवण झालं का मग लाईव्हला सुरुवात करत असतो आम्ही. तर मग ती शेपूची भाजी पलीकडे कुणी आणली? ती कुणी आणली? हे दाजींनी आणलंय वाटतं. हे दाजींनी आणलं. आता इकडं ताईचं चाललाय स्वयंपाक. झालाय आता स्वयंपाक झालाय बाई. हा. आमचे ना हे झाडं सगळे सुकले होते. मनी प्लांट झालं, परत बांबू ट्री झालं. पण बांबू ट्री आज म्हणजे काय टावलाय बघ, टावलाय ग्रंथ लावला नाही, लगेच टावला. आणि लक्ष केलं सांगतो माहिती, नजर लागली, पुरी नजर लागलेली. आमचं कवळं पण सडलं एकदम पाणी, मग ते काढून फेकून दिलं. आता आमच आल्यावर आम्ही आणून बांधू. आणि पूर्ण म्हणजे पाणी असून ते पूर्ण असं माना अशी वरतीच पाणी नव्हतं. आता बघ ना कसं झालं म्हणजे ग्रंथामध्ये एवढी ताकद आहे ना, तर त्याच्यापेक्षा आहे ना तुम्ही काही करा, ते सगळं फिक्कच आहे. ज्या घरामध्ये ग्रंथ आहे ना, त्या घरामध्ये म्हणजे वर्षातून एकदा तरी वाचन झालंच पाहिजे. आता वर्षातून 2दा-3दा उलट जेवढी जास्तीत जास्त पारायण होते ना, तेवढं उलट चांगलं आहे. कारण की ते उच्चार आहेत, जे शब्द आहेत ते ग्रंथातले वाचलेले, तर ते जे वाचतंय त्याला तर त्याचं फळ मिळतंच, पण जे ऐकणार आहे त्याला पण मिळतंच त्याच्या बरोबरीने. आणि विशेष म्हणजे घरामध्ये ते जे शब्दांचे जे उच्चार आपण मोठ्याने वाचन करतो ना, ते जर झालं ना, ते निगेटिव्हिटी आपोआप पळून जाते. तर त्याच्यामध्ये आत्ताच एक उदाहरण वाचलेलं मनीषाताई, म्हणजे त्याने उदाहरणं पण असते, ज्याला अनुभव आला ना त्याचं पण उदाहरण सांगितलेलं आहे की पिशाच म्हणजे जे भूतबाधा जी असती ना, ती एका माणसाच्या अंगामध्ये घुसलेली होती. त्याच्यामध्ये ते एक्झाम्पल होतं, ते वाचत होते मी. तर त्याच्या अंगामध्ये घुसली होती, तर त्याला रात्रंदिवस ती किरकिर कानामध्ये कंटिन्यू आवाज करायचं. ते म्हणजे त्याला कामधंदा काहीच करून देत नव्हतं, ते अंगात घुसलेलं. तर आता ते कितपत जणांना ते खरं वाटतं खोटं वाटतं त्याच्याबद्दल नाही ताईंनो, पण आता ग्रंथामध्ये दिलेलं आहे उदाहरण. संक्षिप्त गुरुचरित्राचं जे पुस्तक आहे म्हणजे ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये ते उदाहरण ज्यांना माहिती आहे तर ताईंनी वाचलं पण असणार आहे, त्याच्यामध्ये आहे. तर ते रात्रंदिवस किरकिर करायचं त्याला, म्हणजे दिवस रात्र त्याला कामच नव्हतं करून यायचं. 12-12 घंटे रात्रभर पण झोपून देत नव्हतं. आणि त्यांनी जर देवाचं नाव घेतलं की मग त्याला अजून त्रास द्यायचं. त्रास म्हणजे कसं की लगेच त्याचे हातपाय वाकडे होणार, तोड वाकडं होणार. म्हणजे ते समोरच्या व्यक्तीला पण बघितल्याच्या नंतर म्हणजे ते भीती वाटायची त्या गोष्टीची. तर तर मग त्यांनी भरपूर काही म्हणजे केलं, म्हणजे काय असेल ते सगळं काही त्याचे मार्ग त्यांनी शोधले, दवाखाना पाणी सगळ्या गोष्टी केल्या, पण ते काहीच नाही झालं. तर ते एका ग्रंथालयात असाच अचानक गेला की देवधार म्हणजे जिथं ग्रंथ भेटते तिथं. आणि गेल्याच्या नंतर मग त्याला हे गुरुचरित्र संक्षिप्तचा ग्रंथ मिळाला. आणि ते वाचल्या म्हणजे तेव्हाच ज्या वेळेस तो ग्रंथ खरेदी करायला लागला आणि ग्रंथाला ज्या वेळेस हात लावला तेव्हाच त्याच्या कानामध्ये किरकिर व्हायला लागली. आणि म्हणलं की तू जर ग्रंथ जर घेतला ना, हात जर लावला तर तुला मी जागेवर मारून टाकीन म्हणला, ते आतलं त्याच्या. तर मग त्याच्यामध्ये ती अशी कथा होती की बाबा तरी पण मग त्यांनी ते घरी आणला आणि कंटिन्यू 6 ते 8 दिवस त्यांनी ते वाचला. तर वाचल्याच्या नंतर त्याची कायमचं म्हणजे ते निघून गेलं. मग त्याच्यामध्ये दिलेलं आहे म्हणजे कर्ज पाणी दुःख, म्हणजे ज्याला दुःख आहे त्याच्यात हे म्हणजे वाचा. स्वामी समर्थांचं पण काय असेल ते बरेचसे म्हणजे बऱ्याच टाईमला त्याच्या परीने काही कवाय ना घरामध्ये वाचलं गेलं पाहिजे. नवनाथ सारे नवनाथाचा ग्रंथ आहे, बरेचसे काय आहेत. तर ते अशी आहे. आता रोज एक शिवलीला अमृत
आता हा पण ते मंदिरामध्ये आता हा जे आहे ना गुरुचरित्राचं हे खरं तर सामूहिक म्हणजे मंदिरामध्ये वाचलेलं त्याचं दुप्पट फळ मिळतं बरं का. पण आता आपलं तर पॉसिबल होत नाही सगळं जाऊन येऊन गावाकडे जवळ मंदिर नाहीये, तर मग त्याच्यामुळे म्हणलं जाऊ द्या. घरात वाचलेलं पण चांगलंच आहे, कारण घरामध्ये पण निगेटिव्हिटी हे ते असतंच आपलं, किती नाही म्हणलं तरी ते दूर होतं. तर चला म्हणलं, ताई म्हणत होती एवढं लूड झेपण का काय नाही कसं, कारण सगळंच बघायचं म्हणलं काय नाही, बरोबर देव आपाप ताकद देतो. हा आपाप ताकद देत असतो. तर चला आता सगळं आवरून झाले आणि आता हिचं मॅडमचं हिचं लय टेन्शन मध्ये आलती, कारण की हे जे शुभ धाड जे असते मला अनुभव आहे. आम्हाला इतकी प्रॉब्लेम आले ना, म्हणजे दिवाळीच्या नंतर पासून आम्हाला खरंच लय म्हणजे असे आमच्या बिझनेसच्या बाबतीत वगैरे लय इश्यू. आमचे नंबर अचानक नवीन नंबर घेतलेले व्हॉट्सअप नंबर, म्हणजे आता नव्हतं शेअर करायचं पण बंद पडायला लागले. अशा बऱ्याचशा अडचणी आम्हाला येत होत्या आणि हे झाडं अचानक सुकले, पण आजच्या दिवशी हे झाडं अचानक म्हणजे टवटवीत झाले बघा. आणि आता याचे सगळ्या ब्रांच कट करून परत लावून राहिले. ते झाडं बघून बघूनच माझ्या मनात काही पण यायचे. हे म्हणजे तू जास्त विचार करू नको, मला लय टेन्शन आलं पाहिजे. मनीषाला लय टेन्शन आलं आता काल. म्हणजे ज्या गोष्टी म्हणजे आता जाऊ दे, आता काय काय आले तर कुणी तर म्हणतात हा या काही बी सांगतात, त्याच्यामुळे मी डिटेल्स मध्ये नाही सांगणार. आता ती मी तुम्हाला डिटेल मध्ये नाही सांगत, पण म्हणजे बऱ्याचशा गोष्टी अशा आल्या की बाबा चमत्कारिकच त्या होत्या. तर आता हे तर मला लावायचंच होतं. शिट्ट्या बाबा शांतबस बाबा कुकर बोलून दे मला. तरी ग्रंथ तर लावायचाच होता, खरं तर मला श्रावण महिन्यामध्येच लावायचा होता, पण काही अडचणी असतात समजून घ्या थोडं, त्याच्यामुळे मग तो महिना असाच गेला. आणि मग आता म्हणलं नाही काही होऊ, आता XYZ ताई म्हणली काय करायचं, मध्ये अडचण आली किंवा काय, म्हणलं जे होईन ते होईन, म्हणलं तेवढं बघता येईन, म्हणलं आल्या तर ते देव बरोबर मार्ग काढत असतो. तर ते होतं म्हणलं, ते काय होईन ते होईन, पण लावायचं म्हणलं, कारण खंड नाही करू शकत. एकदा घरामध्ये ग्रंथ आला की त्या विषय संपला, खंड तर झालाच नाही पाहिजे. तू शिट्ट्या मारायलाच त्याला लावलाय म्हणले होते, मारणारच म्हणलं. आपल्या तिकडच्या घरी औदुंबराचं झाड आहे, तेव्हा आम्ही तिकडे सुरू केलं राहत होतो वाचायला. हा थोडस हे कर, 5-10 मिनिटं बाहेर येऊन ठेव त्याला सूर्यप्रकाशात, जरा भारीच होऊन जाईल नाही का नाही. म्हणजे लय परेशान येत आम्ही, इतकं आहे ना म्हणजे मिळतं का. आता बघितलं तुम्ही दिवसाड असं लाईव्हला पण कॅन्सल होतंय आणि काही गोष्टी नाही सांगू शकत आम्ही तुम्हाला व्हिडिओ मध्ये, पण पण त्याच्यावर पण मात करून आपल्याला पुढे हे करावं लागतं. कारण काही आजकालच्या जनरेशन मध्ये अशा काही गोष्टी आपण मानत नाही, आपण एक्सेप्ट करत नाही. पण ते आम्ही मानतो मनीषाताई, पण कारण अशा उंचावर गेलेलं काही लोकांना देख होत नाही, खरोखर नाही देख होत. मी तर तुम्हाला माहिती परफेक्ट बोलत असते आणि काय बोलावं ते मला कधीच आहे आणि काय बोलू तेच समजत नाही मला खरोखर ना. मला मी काल इतकं टेन्शन मध्ये होते का, भारतीचं तोंड बघून मला इतकं कसं मी माहिती डायरेक्ट लाईव्ह बंद ठेवा, आपण 2-3 दिवस बंदच ठेवू. मी तर म्हणते काय होतं माहितीये का, आता 2-3 नंबर अचानक आपले, एखादा नंबर ठीक आहे बाबा बंद पडतो, दुसरा नवीन घेतला अचानक बंद पडतो. आणि मग लोक पण लगेच म्हणणार ह्या फ्रॉड येतो, ह्या मेसेजला रिप्लाय देत नाही, पण त्यांना काय माहिती का आमचे नंबर बंद पडले होतं. हे असं प्रकार व्हायला लागले बरेचसे. आणि बाकी पण अजून बरंच काही, पण ते नाही सांगू शकत आम्ही. म्हणजे आमच्या घरामध्ये कधी न होणाऱ्या गोष्टी व्हायला लागल्या. पण चला असं पारायण लावलं म्हणलं, सकाळपासून शुभ संकेत लगेच दिसायला लागली, टेन्शन नाही आज. हा नाही टेन्शन नाही. आणि ताईंना तुम्हाला जर काही खरोखर माहित असलं ना, खरोखर सांगा, देवाचं सांगा, काय आणखी काय असं मावशा हो मी करायला पाहिजे. आणि अजून आता मी जसं जसं वाचीन ना ताईनं तसं तुम्हाला बरंचसं काय म्हणजे सांगत जाईन मी व्हिडिओ मध्ये. पण म्हणजे जसं जसं एक्झाम्पल आहे, उदाहरणं येतं बरेच दिलेले आहेत त्याच्यामध्ये तसं पण. आणि त्याच्यामध्ये ना म्हणजे प्रत्येक ग्रंथ वाचल्याच्या नंतर काही ना काही फळ मिळतं, तर ते पण सांगत जाईन. मला जसं सांगता येईल तसं सांगन मी, आहे की नाही. म्हणजे जेणेकरून माहिती होणं खूप जरुरीचं आहे आजकालच्या पिढीमध्ये. मी ताईला आताच म्हणलं, मी उठले ना, आता बघा पूजा आणि पारायण लावलेलंच आहे म्हणलं, तर मी उठले का त्याला बसविते म्हणलं आणि त्याला वाचायला लावते. मी त्याच्याकडून पण पारायण करून घेऊ म्हणलं आपण, कारण कारण काय नाही एवढं बसलं ना बरोबर देव करून घेतो. एकदा मी म्हणलं मी लावलंय ना, तर संकल्प सोडलाय मी, तर मग त्याच्याकडून पण एक सोडून घेते आणि त्याला पण वाचायला लावते.
असं करते मी. कारण संक्षिप्त रूप आहे म्हणल्याच्या म्हणजे संक्षिप्त आहे गुरुचरित्राचं, इझी आहे, एवढं काही नाही जास्त. कुणी वाचलं तरी मी वाचलं तरी कधी अध्याय एक दिवस तू वाच एक दिवस मी वाच असं काही होऊ शकत नाही ना, पण नियम त्याचे भरपूर असतात, ते 7 दिवस पाळावंच लागते.